तर आज पण मी रोज सारखी कामाला जायला लेट झाली आहे. तसं तर मी रोजच कामाला जायला लेट होते. कदाचित मी कधीतरी लवकर कामाला जाते. तर गुड मॉर्निंग. आज डेट बघता बघता 8वा दिवस आला. तर मी दररोज 8 व्हिडिओ पोस्ट केले हे की मलाच विश्वास नाही होते. कामावर पोचले, यांना हाय केलं, पंच इन केलं. मला कळत नाही कस्टमर एवढा पसारा का करून जातो. काढलं तर ठेवलं पण तर पाहिजे ना व्यवस्थित. चहा आणला तर इथे आम्ही चहा पित होतो. चहा पिऊन झाला, कॅश काउंटरला जायचं होतं. कॅश काउंटरला गेले, कॅश वगैरे मोजून घेतली व्यवस्थित. फर्स्ट बिल आलं हे आर्मीवाल्या सरांचं होतं, जे की बोलायला पण खूप स्वीट होते. आणि हे एवढं सर्व चोरून नेलं आणि हे एक नेल कटर आमच्यासाठी ठेवून गेलेला आहे. त्यानंतर हा विशाल एकाची मिमिक्री करत होता, ज्याला मिमिक्री खूप नीट जमते कोणाचीही तुम्ही त्याला सांगा. तेच आम्ही बघत होतो, ऐकत होतो. त्याचं एकदम डिट्टो मिमिक्री करतो. कधीतरी तुम्हाला पण ऐकवेल मी. मग लंच ब्रेक झाला, जेवण केलं. मध्ये गेल्यानंतर काही शूट नाही केलं कारण खूप काम होतं. मग टी ब्रेक झाला होता, घरी जायचा टाईम झाला. आवरलं वगैरे, आऊट केलं आणि घरी जायला निघाली. त्यानंतर मला काही सामान घ्यायचं होतं तर दुकानात गेले. स्वीटमध्ये पण जायचं होतं, तिथे गेले आणि घरी पोहोचले. दार उघडलं ह्या मॅडमला फक्त बाहेर जायचं असतं. सारखी बाहेर पळत असते. फ्रेशनअप होऊन आले आणि मी आतापर्यंत एवढे 8 व्हिडिओ पोस्ट केले. त्याच्यावर एवढ्या लोकांचे व्ह्यूज आले, लाईक आले. काही लोक कमेंट करतात मला, तर मला ते बघून खूप आश्चर्य वाटलं की जे ओळखत नाही ते लोक कमेंट करताय. इथे कॅमेरा चालू केला म्हणून मम्मी निघून गेली. आता कोणी बोलणार नाही की यार कटोऱ्यामध्ये कोण चहा करतं. कोणी कमेंटमध्ये येऊन आता खिके नाही करणार आहे त्या गोष्टी, कारण भांडी घासायचा खूप कंटाळा आला होता आणि चहाचं भांडं खराब झालेलं होतं. मी व्हिडिओ काढत होती तर मम्मी मला साईटून बघत होती. माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते या बाबतीमध्ये. माझे 10 टाईम व्हिडिओ बघती, कमेंट बघती, तुम्ही केलेले सर्वांनी. रोज वाचत असते की काय 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 कमेंट केले. आणि मी चहासोबत असं खायला बसले जसं काय सकाळचा नाश्ता करते. थोड्या वेळानंतर जेवण करायला गेले आणि बस आजचा दिवस इथंच संपतो. गुड नाईट.